म्हजेर कितें अटॅक जाले ना, म्हणजे म्हज्या वेटा पासून सगळ्यापर्यंत अटॅक जाल्या. पयर सुनिलान आमच्या 3 आमदारांक माकड म्हणले. अरे तुमचे कडेन जर इतलें सत्य आसा, कित्याक तुमकां हे शब्द वापरचे पडटा? एका नॅशनल पार्टीच्या स्टेट युनिटाचो स्पोक्स पर्सन ताका पेड म्हणप हें खंयचे तुमचे? ज्या लोकांचो सोर्स ऑफ इन्कमूच नोंद ना त्या लोकांचे जॉब तांणी वयर काडचे न्ही. आनी कसले शब्द रे? कोणाक म्हाका कितें म्हणलां तें तर सोड, तें हांव तुका पॉडकास्टाचेर म्हणूंक शकना, पण हांव ताजी पॅन्ट काडटलो. कितें वॉट डिस्कोर्स? पळय, जाचे कडेन सत्य आसता न्ही तो अब्युजीव नासता. फॅमिली आसा पळय, हाऊ डू दे रिएक्ट टू ऑल दीस कॉमेंट्स वेन दे सी समटायम्स इट गोज व्हेरी पर्सनल अगेन्स्ट यू? एक दीस म्हाका आईन विचारलें, अरे कमेंट कितें येता काय म्हणून. हांव म्हणलें अर्द्यो गाडयो तुका आसता. दोन 2024 लास्ट दीस आनी कांय वरां उपरांत लागतले ते 2025. आनी अशा वेळार एका मनशाक प्रश्न विचारल्या शिवाय आमचे 2024 कंप्लीट जावचे ना. आनी ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे गोंय प्रवक्ते, गोंय म्हणयारे, गोवा स्पोक्समॅन गिरीराज पै वेर्णेकर. पुराय 2024 जर जाणी सगळ्यात मोठे फायर फायटींग केलां जाल्यार ते गिरीराज पै वेर्णेकर. सो देव बरें करूं वेळ दिलो म्हणून. सनबर्न बी वचून आयलो काय ना तूं? हांव जनरली सन्मानाक केन्नाच वचना. हांव आतां पर्यंत एकदां केन्ना तरी पावला 2013. ताच्या नंतर वचूं. यू डोंट लायक सनबर्न? आय एम नॉट युजली इन टू फेस्टिवल्स. म्हणजे ते इडियम आसा आनी इडियम तर म्हाका समजयना. त्यामुळे खंय जाता आतां पयर एक नागपूर हांवें नाट्य संगीताचो बी कार्यक्रम अटेंड केलो. सो तसलें आसत जाल्यार चलता, पण ते इडियम समजना खरेंच. खुबशे जाणांकूय समजना आनी ते खातीर ओपोज जाता. बट यू स्टील युअर पार्टी ऑर युअर गव्हर्मेंट स्टील गिव्स परमिशन टायम एंड अगेन फॉर दॅट? पळय, सन्मानाचें म्हाका विचारशी, जशें आतां फॉर एग्जाम्पल कोल्ड प्ले ते जेन्ना पासीस आयले तेन्ना म्हाका दिसता 4 लाख कितें तरी वेटिंगान आशिल्ले, वेटिंग लिस्टान. तर देर इज अ सर्टन डिग्री ऑफ क्रेज. किंवा आतां तुमकां म्हणजे फेस्टिवलाचेर उलयता म्हणून वीथ म्हाका दिसता टेलर स्विफ्ट, सिंगापूर गव्हर्मेंट सायन्ड सम $1 billion डील की शी वील नॉट डू एनी अदर शोज इन एशिया. सो हांव सांगपाचो इतलोच प्रयत्न करता की प्रत्येक जॉनराक एक देर इज अ फॅन फॉलोईंग ज्याच्या खातीर खूब लोक येता. आनी आय थिंक सनबर्न किंवा इडियम फेस्टिवल जे आसा दॅट हॅज दॅट कल्ट फॉलोईंग. म्हणजे आतां म्हाका इडियम कळना म्हणून ताजें फॉलोईंग ना अशें ना. आनी त्यामुळे म्हाका दिसता टुरिजमाक बूस्ट करपाक सच इव्हेंट्स हेल्प. म्हणजे आतां पयर तुवें पयलें ब्रायन एडम्स आयिल्लो. द क्रेज दॅट वॉज देअर फॉर इव्हेंट्स लायक दॅट. अँड आय नो फ्यू पीपल हू हॅड ट्रॅवल टू गोवा कारण तांकां बॉम्बेच्यो टिकेट्स मेळना किंवा बँगलोरच्यो टिकेट्स मेळना. तर म्हाका दिसता फेस्टिवल्स लायक दॅट एक्चुली ब्रिंग इन मोर टुरिस्ट्स. पण बाकीचे पर्सनली आय हॅव नेवर गॉन देअर नॉर आय वॉन्ट टू गो. नो पर्सनली बिकॉज BJP ऑलवेज स्पीक्स अबाउट कल्चर ट्रेडिशन आनी कन्विनियंटली जेन्ना तांकां नाका आसता पळय ते उलोवपाचें तेन्ना देन दे गेट इन टू दॅट अनदर कायंड ऑफ दे शिफ्ट द गियर टू टुरिजम, प्रमोशन ऑफ टुरिजम, रिवेन्यू. म्हाका दिसता शेवटाक वेन यू आर इन गव्हर्मेंट मोर देन युअर आयडियोलॉजी वॉट इज गुड इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट इज इम्पॉर्टंट. आनी परत म्हणजे इडियमा सारको इव्हेंट जालो म्हणून आमच्या कल्चराक कितें तरी इम्पॅक्ट जाता अशें म्हाका दिसना. म्हणजे परत हांव सांगता तशें इफ समबडी एन्जॉयज इडियम्स आनी इफ ही वॉन्ट्स टू गो दे आर फ्री टू. आनी दॅट इज वॉट अ डेमोक्रेसी शूड बी लायक. ओके, इनफॅक्ट आय वॉन्टेड टू स्टार्ट वीथ अनदर क्वेश्चन दीस एंटायर पॉडकास्ट. 24 कशें गेले? पण 24 पर्सनली आणि म्हणजे पॉलिटिकली किंवा एज अ मेंबर ऑफ द BJP म्हाका दिसता द बिगस्ट हायलायट फॉर अस वेर 2. एक म्हणजे आमचे 500 वर्सां प्लस वेट जो राम मंदिरा खातीर आशिल्लो तो पूर्ण जालो. ताजें प्राण प्रतिश्ठा जानेवारीन जाली. आनी इतल्या आनी म्हाका दिसता परत म्हणजे BJPन जे सदांच प्रॉमीस केल्ले म्हणजे ते लोक आमकां हिणायताले की मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे म्हणून. तर थंयच्यान म्हाका दिसता शेवटी एक मंदिर जालें, भव्य मंदिर जालें. आनी म्हाका दिसता एक पर्सनली म्हाका किंवा एज अ हिंदू आय थिंक इट्स अ प्राऊड मुवमेंट. दुसरें जे जालें म्हणटा ते 3rd टायम प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी, पॉसिबली नॉट विथ द नंबर्स वी हॅड एक्सपेक्टेड बट तरी ते 3rd टायम प्रायम मिनिस्टर जाले. आनी म्हाका दिसता हे 2 विल बी द हायलायट्स ऑफ 2024. आनी म्हाका विचारशिल्लें दीज आर द 2 सिग्निफिकंट मुवमेंट्स, वॉटरशेड मुवमेंट्स फॉर इंडिया. गोंयचे बद्दल काय सांगपा सारकें ना?
नाही, गोंयांत म्हाका दिसता स्पेशली पॉलिटिकली जर आमी उलयतले जाल्यार शेवटाक द मेजर न्यूज वील बी इन 27. तो म्हाका दिसता 26च्यान सुरू जातले. 27 वील बी डिसायडेड बाय 24 अशें दिसना तुका? म्हाका दिसना. म्हणजे म्हाका जर विचारशी जाल्यार आय थिंक म्हणजे आतां फॉर एग्जाम्पल जर इफ वी टेक दॅट जातलें जाल्यार 19 जे जाल्लें आमी परत एक आशिल्ले आनी 22 जेन्ना एंटायर ऑपोजिशन थॉट की दे हॅव अ इजी रन आमी जिखून आयले. तर त्यामुळे म्हाका दिसता की 27 ऑल्सो हो वील बी व्हेरी सिमिलर वेर पीपल वील पोज फेथ इन द बीजेपी. नो बट 24 द वे आय थिंक let us admit that lot of controversies were there in 2024 whether someone defends it or doesn't defend it. पूण controversies खूब जाल्यो आनी सरकारा कडेन बोट परत परत दिसलें. सो this could be in last 9 to 10 years of Pramod Sawant government this was the worst year wherein he was at the target. पळय म्हाका दिसता आय वील नॉट से इट इज द वर्स्ट इयर कारण कॉन्ट्रोवर्सीज जाल्यो किंवा आय वील से लॉट ऑफ म्हणजे 90% ऑफ द कॉन्ट्रोवर्सीज वेर जनरेटेड बाय द ऑपोजिशन आनी ऑपोजिशनाच्यो कॉन्स्पिरसी थियरीज. पण म्हाका दिसता इफ आय लूक एट म्हणजे आज 31 डिसेंबर आनी पयलीं म्हणजे म्हाका दिसता आय शूड हॅव डन इट एट द बिगिनींग. पण तुमच्या तर्फे म्हणजे तुमच्या मार्फत हांव सगळ्या गोंयकारांक न्यू इयराची परबी दिता आनी म्हाका दिसता 2025 हें गोंयच्या खातीर गोंयकारां खातीर सुखाचें समृद्धीचें जावं अशें मागता. ना गोंयच्या खातीर गोंयकारां खातीर कॅश फॉर जॉब्स नाशिल्ले वर्स कोणूच पळोवन वचचो ना जेलींतल्यान अशें वर्स जावचें आनी वेगवेगळ्यो ज्यो कॉन्ट्रोवर्सीज लँड सगळ्यांच्यो लँड आपआपल्या नांवार आसा त्योच उरच्यो तें करचें म्हणजे 2025 हें स्कॅम जावचें न्हय म्हणून सो मोटो डिसिजन डॉक्टर प्रमोद सावंत आनी बीजेपीनूच घेतले. किंवा कॅश फॉर जॉब्स जावंक शकता हो विश्वासूच गोंयकारांक जावंक जायना आनी म्हणून स्टाफ सिलेक्शन कमिशन हाडलें जातून ट्रान्सपरंट रित्या ज्या दिसा एग्जाम दिता त्या दिसा रिजल्ट जावचो. हें खूब वर्सां उलयलें गेलें पण शेवटाक डॉक्टर प्रमोद सावंत हांणी तें चालीक लायलें आनी आतां म्हाका दिसता 200+ जॉब्स एडवर्टायज करून तोय एक लोकांक कॉन्फिडन्स दिवपाचो प्रयत्न केलो. तसोच म्हणजे जेलींतल्यान धांवलो ही डेफिनेटली इज लॅप्स ऑन द पार्ट ऑफ गोवा पुलीस. पण ताका तितलोच टायमान धरलो म्हाका दिसता तें म्हत्वाचें आसा आनी तातूंत दाखयता की चुको घडल्यो जाल्यार सुद्दां त्यो करेक्ट करपाची क्षमता आसा. कारण ऑपोजिशनाक कितें जाय आशिल्लें ऑपोजिशनाक ताका धरिल्लो नाका आशिल्लो सो दॅट दे कॅन कंटिन्यू ब्लेमींग. पण विदीन नो टायम तो इतल्यो सिटीज चेंज करता आसतना सुद्दां ताका ट्रॅक करून गोवा पुलिसान परत हाडलो. म्हाका दिसता हें म्हत्वाचें तितलेंच आसा आनी त्यामुळे तुजे लँड ग्रॅब आसत किंवा कॅश फॉर जॉब्स आसत किंवा ह्या सुलेमानाचे आतां सुलेमानाचें इज अ क्लासीक एग्जाम्पल. इतल्या स्टेटींनी ताचेर केसी आशिल्ल्यो इन्क्लुडींग काँग्रेस स्टेट्स. मागीर तेलंगणा म्हाका दिसता ताचेर मर्डर केस काय कितें तरी आसा. खंयच्याच ताका स्टेटीन धरून नाशिल्लो. पण ताका एरेस्ट करपी पयलें सरकार हें गोंय सरकार डॉक्टर प्रमोद सावंताच्या लिडरशिपीन आशिल्लें होम डिपार्टमेंट तांणी धरलो. तर म्हाका दिसता ह्यो अर्द्या वयर कॉन्ट्रोवर्सीज वेर क्रिएटेड विथ अ पॉलिटिकल मोटीव. आनी आतां सुद्दां जर तूं पळयलें स्टेटमेंट्स म्हाका दिसता ड्युरींग द पॉडकास्ट वी कॅन डिस्कस मोर. पण प्रत्येक वेळार डॉक्टर प्रमोद सावंत हॅज कम आउट एज समबडी हू हॅज नथींग टू हायड. आनी म्हणून हांव परत सांगता म्हणजे कॅश फॉर जॉब्स आसत किंवा SIT ऑन लँड ग्रॅब आसत दीज वेर सो मोटो एक्शन्स की फाल्यां कोणें कंप्लेन केली म्हणून आमी हें केलें न्हय जाल्यार सो मोटो एक्शन घेवन आमच्या सरकारान सुरू केल्लें आसा. आनी त्यामुळे म्हाका दिसता गोंयकारांक विश्वास आसा की हें सरकार काही चुको जाल्यार सुद्दां जाल्यार त्यो करेक्ट करपाचें धाडस दवरता लोकां मदीं वचपाचें हें करता. म्हणजे कॅश फॉर जॉब जर आसा हें जेन्ना कळ्ळें एनी अदर गव्हर्मेंट मे हॅव थॉट आमी लिपोवन दवरुया काय म्हणून. पण डॉक्टर प्रमोद सावंत केम आउट अँड सेड तुमच्या बरोबर जर असलो फ्रॉड जाल्लो आसा तुमी जनतेक अपील केली की तुम्ही येवचे आनी पुलिसान कंप्लेन करची. सो डू यू वॉन्ट अस टू बिलीव की फक्त 24 कॅश फॉर जॉब स्कॅम जाले 23 जावना 22 जावना 21 जावना 19 बी जावना की तेन्ना CM फुडें कित्याक सरूना 24 कित्याक फुडें सरलो. पळय थोड्या फावटी कशें आसता आतां तूं मुद्दम पळय म्हणजे तशें जर तूं पळयशी पयशे दिवपूय चूक घेवपूय चूक. पण खंय तरी आपल्याक एक म्हणजे आमी कशें आसता न्ही खूबदां वी वॉन्ट द सिस्टम टू बी करप्ट ओन्ली इफ इट बेनिफिट्स मी.
पण जर म्हाका ताचें नुकसान जाता जाल्यार आय वॉन्ट अ फेर फ्री. आनी म्हाका दिसता कॅश फॉर जॉब्स हेंच दाखयता खंय तरी तें ऑब्सेशन फॉर गव्हर्मेंट जॉब्स, की गव्हर्मेंट जॉब्स दिलो की भुरगो सेटल. किंवा तुमी मुद्दम पळया कितले जाण तुका सांगता आसतले, म्हणजे आय एम शुअर तुकाय मेळ्ळा आसतले आपणे मरे पयशे काडून दवरल्या. माय रिस्पॉन्स ऑलवेज टू दोज पीपल इज अरे तितल्या पयशांनी तुमी बिझनस घाला म्हणून. हांव म्हणलें म्हजे कडेन इतले पयशे जर आशिल्ले, हांव म्हणलें हांव तेजें कन्सल्टींग करता ताज्या परस हांव गोंयांत एक बिझनस स्टार्ट करपाचो. 25-25 लाख रुपया तर तातूंत आज म्हणजे तूं मुद्दम 5-10 लाखान बरो जॉब आज तूं एक एंटरप्रिनरशीप सुरू करूंक शकता. बट हें ऑब्सेशन फॉर गव्हर्मेंट जॉब्स खंय तरी म्हाका दिसता कमी जावपाक जाय. आनी हाज्या पयलीं जालां आसत, हांव तुका तेंच सांगता, लँड ग्रॅब पयलीं जावन आसतलें. पण जेन्ना मुख्यमंत्र्याच्या निदर्शनाक ही गजाल आयली की देर आर डेफिनेटीव केसीस, ताणें इमिजिएटली पुलीस कंप्लेन फायल करपाक लायली. आनी तो हशप न करपाचो प्रयत्न करता. गोंयकारांक सांगलें जितल्यो केसी तुमचे कडेन आसा तुमी समोर येया आनी पुलिसान हें करा. आनी फ्री एंड फेअर प्रोब ताची चालू आसा. आतां फक्त कितें जाता की काही लोकांक ऑपोजिशनाक तर फॉर ऑब्वियस रिजन्स एकदां घाई जाता की इन्व्हेस्टिगेशन हॅज टू बी कंप्लिटेड. पण तुवें पळयलां आसतलें एवरी इन्व्हेस्टिगेशन टेक्स टायम. ना पण ऑपोजिशन नाशिल्लें जाल्यार हाजो चड बोवाळूय जावचो नाशिल्लो. द वे ऑपोजिशन इज ऑलवेज रिक्वायर्ड टू पुट अ प्रेशर ऑन दी गव्हर्मेंट. नाही, ऑपोजिशनाक म्हजो आनी एक प्रश्न आसा. आमी जे मुद्दे आसताले ते आमी काडटाले. आज तुवें पळयलां की हे जे विशय आसा ते पयलीं आमी हाडटा आनी ताजें राजकारण ऑपोजिशन करता. म्हणजे सुलेमानाक धरलो आमी, ताजें राजकारण मागीर ऑपोजिशनान केलां. तेजें राजकारण पळोवन गेलो म्हणून जालें. नाही, पळून जालो. पण ताज्या पयलीं सुद्दां की हो इनवॉल्ड आसा, तो इनवॉल्ड आसा. अरे जर वी हॅड एनीथींग टू हायड, सुलेमानाक धरपाचोच प्रयत्न कित्याक बट टेल मी व्हेरी फ्रँकली, आय एम नॉट आस्किंग एज अ बीजेपी स्पोक्समॅन. गिरिराज पळय वेर्णेकर पणजे रावपी भुरगो, तुका खबर आसा तुवें खूब पळयलां जग. एका कॉन्स्टेबलाक इतली कापस्ताद जावंक शकता की बाबा एका कस्टडींतल्यान भायर काड, ताचे नंतर तो CCTV तशी सुशेगाद दिश्टी पडटा, तो बिंदास ताका बायकार घालून हें करता आनी व्हरता. आनी अख्ख्या क्रायम ब्रांचान एकूय पुलीस ना जाका दिश्टी पडना की बाबा हो भायर सरलो म्हणून. आय एम जस्ट लांबूच विचारता कित्याक हे प्रश्न सद्या लोकूय विचारता की बाबा बॉर्डरीचेर ताका तुमची इतली पोरस बॉर्डर की एक येदो मोठो एक्यूज पळून गेलो आनी तुमकां खबर ना की ताका आडोवना म्हणून. सो इतलें जालें जाल्यार एकट्या मनशाक सस्पेन्शन मिशन, एक तो कोण SHO कोण आशिल्लो ताका सस्पेन्शन केलें, बाकीच्या कोणाक कांयच जावना. पळय म्हणजे तूं म्हणटा तशें एज अ गोंयकार इवन आय वॉज क्वायट इरिटेटेड, एंग्री की इतलो हार्डन्ड क्रिमिनल कसो पळोवंक शकता. आनी तूं मुद्दम पळय म्हणजे इट्स अ फेल्युअर ऑफ लॉ अँड ऑर्डर सिस्टम ऑन मल्टिपल काउंट्स. म्हणजे आतां कर्नाटकाक खबर नाशिल्लें आनी कर्नाटकाच्या सरकाराक अपील केल्ली मरे, तो मागीर केरला कसो पावलो. ना जे दिसा पळो ते दिसा ही वॉज व्हेरी, तो पोण्या इट सिम्स 1 वर थंय रावला सुशेगाद. सो ताजेर इन्व्हेस्टिगेशन किंवा म्हणजे ताजेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. म्हाका दिसता हें कोणेच डिनाय करूं ना, हांवूय करिना, माननीय मुख्यमंत्र्यांनी करूं ना, किंवा हाजेर पुलिसाचो लॅप्स आशिल्लो. आतां एक्झॅक्ट कॉज कसो धांवलो हे ताजेर म्हाका दिसता आय वील नॉट बी. म्हणजे कशें आसा, आमच्या ऑपोजिशनान काही CID जाल्या, ते ACP प्रद्युम्न जाला आनी एकटो फक्त दार फोडपाक आहा, हू इज वर्किंग एट द बिहेस्ट ऑफ समबडी. येवया ताजेर डिटेलान. पण आमी कशें आसा, आमी पयलीं म्हणजे ग्रोईंग अप हांवें चड CID पळोवना, त्यामुळे कॉन्स्पिरसी थियरी जावं दिवंक शकना. कारण आज थोडे आमचे ऑपोजिशन लिडर आहा जांकां सकाळीं उठना बरोबर स्वप्न पडटा की ताका एरेस्ट जावपाची आहा. आनी मागीर जेन्ना एरेस्ट जायना तेन्ना ताका फेक न्यूज कित्याक करता ते म्हणजे समबडी इज पॉसिबली हॅविंग अ फील्ड एट देअर कॉस्ट. तांकां भेश्टावप, तांणी मागीर ही पिशेपणां करप आनी मागीर कांयच जायना. तर हांव म्हणटा आय वील नॉट गेट इन टू दॅट. इन्व्हेस्टिगेशन कशें चल्लां, आय एम नॉट समबडी हू इज प्रिवी टू दॅट. बट इज इट फेअर की बाबा क्रायम ब्रांचेचो SP हॅज टू रिमेन एट द सेम पोझिशन आफ्टर ऑल दीस थिंग्स? नाही, म्हाका हरशी रेल्वे खंय पडली जाल्यार रेल्वे मिनिस्टर दिल्लीन बसल्यार रेजिग्नेशन दिता. एटलीस्ट ही शूड हॅव बीन मूव्ड आउट ऑफ दॅट पोझिशन. म्हाका दिसता दॅट इज अगेन म्हणजे फॉर पुलीस फाल्यां जस्ट बिकॉज वन पर्सन हॅज रन अवे, he has also been caught within no time. No, but he has not just run away. He has been this is I don't think heja na bhuto na bhavishati that type zala sadya. Add from point 1 तुका तेच सांगता की whether it is CM or whether it is me as a Goan, nobody has tried to defend ki what has happened is right. When it is shameful or it is absolutely lapse on the part of the police. But फाल्यां just because तो पळून गेलो
तूं कोण कितल्या जाणांक सस्पेंड करतलो? एटलिस्ट त्या टायमार ते आशिल्ले तांकां तरी मूव पण करपाचें. त्याच लोकांनी जर इफ दे हॅड एनी इंटरेस्ट इन मेकिंग हिम रन अवे, ते ताका परत कित्याक पकडटले आशिल्ले आनी इतल्या बेगीन कित्याक पकडटले नो आशिल्ले? डू यू जस्टिफाय एन एक्ट ऑफ आय डोंट जस्टिफाय एट ऑल. स्लॅप समवन आनी मागीर पेडो दिता मागीर जस्टिफाय जावंकूच शकना. हांव तुका तेच सांगता. यू टेल मी वन स्टेटमेंट. म्हणजे जाय जाल्यार आमी जेन्ना परत पॉडकास्ट पळयता पळय तूं म्हाका एक म्हजो स्टेटमेंट सांग वेर आय ट्रायड टू जस्टिफाय की इट इज ओके फॉर अ हार्डन क्रिमिनल लायक दीस टू रन अवे. नो यू आर हार्पिंग ऑन हिम बीइंग रिअरेस्टेड. नाही, पण दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. एक म्हणजे दॅट शोज की आमचे देर इज नथिंग टू हाईड. दुसरे द सेम मशिनरी विच फेल्ड कळ्ळें तुका वॉज ॲब्सोल्युटली ऑन द डॉट अँड दे गॉट हिम बॅक विदीन नो टायम. दॅट इज ऑल्सो व्हेरी सस्पिशियस न्ही. जी मशिनरी फेल जाली ती तितल्याच लेवलार तांकां सगळें कळ्ळें की बाबा तो हांगा आसा थंय आसा म्हणून. तुका पयलीं म्हणिल्लें की सुलेमानाक धरपी पयलो पुलीस हे गोवा पुलीस. त्यामुळे इट इज नथिंग सरप्रायझींग. म्हणजे टील नाव इन दीस एंटायर केस देर इज वन लॅब्स वीच वॉज लेटिंग हिम गो. आनी तो म्हाका दिसता दॅट हॅज बीन करेक्टेड बाय ब्रिंगींग हिम बॅक. आनी आतां ताची सकयल चवकशी जातली आनी परत म्हणजे जशें मुख्यमंत्र्यान सांगलें की दीस कायंड ऑफ इन्सिडंट शूड नेवर बी रिपीटेड. हाची खबरदारी घेवपाक जाय आनी घेतली वतली. पळय टोपरी झबली माणे सगळे हाडल्यात. हां, हे तांदूळ सामके पौश्टीक, भुरग्याक बरें. आनी हें मुगो तेल कालूच घेवन आयला दुकानांतल्यान. मम्मा तू इतले पयसल्यान हें घेवन येयला? मागीर म्हाका तुमची काळजी ना तर? राव गो, हांव तुका कितें तरी खावपाक करता. आगे पळय गो. शी, पाड पडू हांचे. कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिल्ले हांवें सगळे. मम्मा तू चड चिंतू नाका. राव, हे पळय सगळ्यान शुद्ध पंचामृत जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी. आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेलां आणि बरेच प्रॉडक्ट्स. अशें जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. सुपर एक्स्ट्रा लॉंग बासमती रायस, पंचामृता फोर्टिफाइड चक्की फ्रेश आटा, प्रीमियम लॉंग क्वालिटी बासमती राइस, हिमालयन पिंक सॉल्ट, वैरायटी ऑफ कोल्ड प्रेस ऑयल्स. पंचामृता. ओके, आतां ते समबडीचे उरले म्हागेले. तू सेड समबडी वन लीडर ऑफ अपोजिशन सकाळीं ट्वीट घालता की आय विल बी अरेस्टेड अँड इज डुईंग इट एट द बिहेस्ट ऑफ समबडी. ना, नॉट हे. हांव आतां तुका सादें उदाहरण दिता. हय, हांवें तुका CIDचें कित्याक उदाहरण दिलें. पयर तुजोच एक पॉडकास्ट जालो ताजेर सुलेमानाक 21 तारखेक कोचीन धरला म्हणून ताणें सांगलें. सेम पर्सन, सेम लीडर ऑफ ऑपोजिशन लीडर हॅज गिवन अनदर इंटरव्यू येस्टरडे वेर ही सेज की ताका 17 तारखेक मँगलोर धरलो म्हणून. ना, ते सेंटेन्स पळोवना तुवें. ना आयक आय हॅव सीन दॅट इंटरव्यू अगेन. ओके, बिफोर कमिंग टू दीस ताणें सांगलां की 17 तारखेक मँगलोर ताका धरलो पूण अरेस्ट कोचीक दाखयली 21 तारखेक म्हणून. म्हणून तो सांगलें न्ही, जर जो कोण CID चड पळयता पळय आनी तो CID प्रद्युम्न जावपाचे प्रयत्न सद्या म्हाका दिसता चल्ल्या. कारण एवरीडे हे स्टेटमेंट चेंज जाता. तुज्या वेळार ताका कित्याक म्हणजे एका दिसान अशें कितें चेंज जालें की 21ची 17 जाली? 17 तारखेक धरलो. तुज्या पॉडकास्टान तरी 17 तारखेचो मँगलोराचो मेन्शनूच ना. He says he has all the records. He says. करूनी मरे मागीर कोण नेगोशिएट करतात? Are you challenging them? 100%. Are you challenging? 100%. Are you challenging? I am challenging everybody who claims to have information. Are you challenging Amit Palekar? अरे अमित पालेकर आसूं, सुनील आसूं, अमित पाटकर आसूं, एनीबडी हू हॅज डेटा. तुम्ही तूं उलयल्यार हांव उलयतलो कित्याक? करा मरे. जालें चॅलेंज. 100. आय एम चॅलेंजिंग एवरीबडी. फाल्यां हांव पळयता पयर सुद्दां एक ताणें ट्वीट केला की बिकॉज गिरिराज स्पोक आनी सर्वे नंबर दिल्या. हांव म्हणटा तुमी कितें करतात? आर यू ट्रायंग टू नेगोशिएट विथ समबडी? तुमी डिटेल दिया. सर्वे नंबर दिवन कित्याक थांबता? त्या सर्वे नंबरान कितें जालां? त्या सर्वे नंबरान कोण इनवॉल्ड आसा? सो यू मीन टू से की माहिती घाला भायर? न्हय, कित्याक घालिना? म्हजो प्रश्न तो. कोणा खातीर? बरें, दुसरो आज क्वेश्चन तूं पळय, ते CCTV पुलिसा कडेन मागता, भायर काडा. तो पेन ड्रायव्ह कोणें दिलो तो सांगना. पेन ड्रायव्ह लेंड्स अप एट युअर हाऊस ओवरनायट विदाउट एनी कनेक्शन. हाजेर प्रश्न विचारपाक नाका. आनी यू आर प्लेइंग विक्टीम की आय एम विटनेस म्हणून. हाऊ डू यू बिकम अ विटनेस?
बरें तुमी तो दुसरो जो यू मीन टू से पालेकर हेज कनेक्शन विथ आय हॅव एब्सोल्युटली नॉट सेईंग दॅट पण हांव परत तुका सांगता तशें आय एम नॉट इन्स्पायर्ड बाय CID. आय एम नॉट गोइंग टू क्रिएट कॉन्स्पिरसी थियरीज. आय नेवर मेक पर्सनल अटॅक्स दो म्हटलें तुवें वॉट सेंटेन्स वाज पण पुलिसान इन्क्वायर करपाक नाका. तूं एक सांग म्हाका एक क्रिमिनल पळून वता तो एक व्हिडिओ काडटा विच इज ब्लेमिंग द रुलींग पार्टी आनी द पुलीस. पयलीं म्हणजे एक चोर केन्नाच पुलिसाक बरो म्हणिल्लो हांवें आज पळोवना. सो इट इज नॉट सरप्रायझींग खंयच्याच व्हिडिओचें भांडवल आमी करूं ना. ताज्या मागीर आनी एक व्हिडिओ आयलो. डीड आय स्पीक अबाउट इट? ताजे सोर्स काडचे नाही काय काडुया मरे 100% काडुया. करूं ना ते पुलिसांनी. कशा नाही कित्याक म्हणटा तूं? सी पुलीस शूड नॉट इन्व्हेस्टिगेट इन द मिडिया कोर्ट. I think they should do it within their investigation process and the court. You mean to say की सेकंड जो व्हिडिओ आयलो पळय न्ही तो ताजो सोर्स तो आमी मिडियाक प्रेस कॉन्फरन्स घेवन दिलो. आय मीन टू से कसो तो मिडिया कडेन पावलो ते इन्व्हेस्टिगेशन 100% करा काय करता 100% करतले करा काय हांव म्हणटा नाही पळय ऑलरेडी करता. एज पर माय इन्फॉर्मेशन दे आर ऑलरेडी इन्व्हेस्टिगेट करता 100%. बट आय थिंक म्हणजे यू शुड ऑल्सो एज मीडिया ask this to SP crime what they are doing about it. Ulento kindly speak to the camera and please tell Rahul Gupta I think police should to address 100%. अरे पण they have been addressing PRO but then on this is not addressing media. but आता फॉर एक्झाम्पल ऑपोजिशनाचो आरोप कितें हांणी व्हिडिओ रिलीज केला सुलेमानाचो आनी DGP gave a statement before watching the video. तुम्ही व्हिडिओ रिलीज केला. तुमकां जर ऑपोजिशनाक जर इन्व्हेस्टिगेशन खरेंच जाय आशिल्लें त्या व्हिडिओची कॉपी दवरून पुलिसाक कॉपी दिल्या जाताली. हांगाच नॉट फार अवे फ्रॉम युअर स्टुडिओ जे प्रेस कॉन्फरन्स घेतले ते सकयल जे हांगा सेंट्रल लायब्ररी कडेन ते जर थंय पणजे सिटीन गेल्लो हेडक्वॉर्टरान दिवं येताली. पण तांकां आज त्या व्हिडिओचें सुद्दां राजकारण करपाक जाय. आमकां करपाचें ना. दिली खंय नेक्स्ट डे पण आफ्टर रिलीजिंग इट टू द प्रेस त्या म्हणून विश्वास ना म्हणटा ताजेर. हय पण ताजेरूय पळय तूं म्हणजे कॉन्ट्राडिक्शन्स कशी आसता ती. एकटो सांगता ते पुलीस आपल्या घरा आयले बाय दॅट टायम आय हॅड स्लेप्ट सो ते गेले परत. दुसऱ्या दिसा स्टेटमेंट दिता की सुनील वॉज हॅरेस्ड. सो तांचें कशें जालां न्ही प्रत्येक विशयाचेर राजकारण करप. म्हणून हांव म्हणटा इफ यू आर विथहोल्डिंग एनी डेटा हॅव यू एवर हर्ड मी सेईंग एवर इन एनी इंटरव्यू म्हणजे तुजे कडेन इतले इंटरव्यू जाले रुपेश ताका सांग चड उलोवं नाका म्हजे कडेन ताज्या बद्दल डेटा आसा. यू विल नेवर हियर मी से दीस. लॉट ऑफ टायम्स पर्सनल अटॅक्स आतां म्हाका ते मात विचार नाका तुजे कडेन पर्सनल कितें आहा तें. आय हॅव प्रिएम्प्टिंग युअर क्वेश्चन. बट पर्सनल अटॅक करप हें म्हज्या हातून ना. आतां पयर सुद्दां फॉर एक्झाम्पल विजयान हें केलो म्हज्या अगेन्स्ट. म्हाका उलोवपाचें ना म्हणून सांगून म्हजो जॉब खंय आशिल्लो की अरे तुमी एक सांगा म्हाका एका नॅशनल पार्टीच्या स्टेट युनिटाचो स्पोक्स पर्सन ताका पेड म्हणप हें खंयचें तुमचें? बरें हांव पॉलिटिक्सान आज पासून ना. मागीर आय मे हॅव गॉन आउट ऑफ गोवा आनी डन जॉब समवेअर. हांचे कडेन पयलीं म्हणजे हांचें कितें काम करता तेंच खबर ना. हांची पार्टी सद्या म्हाका दिसता फॉर्मालीन लावन प्रिजर्व केल्ली आहा. कळ्ळें तुका 3 जाले ते फॉर्मालीन लावन म्हाका दिसता टिकला. 27 ते 0 जातले. 25 नवी कॉन्ट्रोवर्सी दिता. नाही कॉन्ट्रोवर्सी न्हय. आय एम मेकिंग अ कॅटेगोरिकल स्टेटमेंट की ज्या लोकांचो सोर्स ऑफ इन्कमूच नोंद ना त्या लोकांचे जॉब तांणी वयर काडचे न्ही. आनी कसले शब्द रे कोणाक म्हाका कितें म्हणलां तें तर सोड तें हांव तुका पॉडकास्टाचेर म्हणूंक शकना. पण हांव ताजी पेंट काडटलो. कितें वॉट डिस्कोर्स पळय जाचे कडेन सत्य आसता न्हय तो अब्युजीव नासता. आनी जाचे कडेन सत्य नासता तूं म्हाका तूं आतां इवन हांवें जें म्हणलें म्हजेर कितें अटॅक जालें ना म्हणजे म्हज्या वेटा पासून सगळ्या पर्यंत अटॅक जाल्या. हॅव यू एवर हर्ड मी अब्यूज एनीबडी? पयर सुनिलान आमच्या 3 आमदारांक माकड म्हणलें. अरे तुमचे कडेन जर इतलें सत्य आसा कित्याक तुमकां हे शब्द वापरचे पडटा? म्हणजे आज विरोधक कशे फ्रस्ट्रेट जाल्या हें कळटा. आनी हांव उलोवचो ना ताच्या बद्दल म्हणून जे फुडलीं जी मुक्तामणां काडलीं पळय बरें दीस शोज युअर डबल स्टँडर्ड्स. आनी हांवें कितें विचारलेलें सी ताज्या नंतर गोवा फॉरवर्डचे सगळे लोक बसून म्हजे ओल्ड पोस्ट काडिल्ले. म्हजो खंयचोच पोस्ट हांवें डिलीट करूं ना. वेदर इट वॉज माय क्रिटिसिजम दॅट आय हॅड मेड ऑफ द पार्टी इन 2019 तेन्ना खरेंच वायट दिशिल्लें की काही लोक येवपाक जायनाशिल्ले पार्टीन. बट दॅट डज नॉट मीन की आय हॅव डिलिटेड एनीथींग.
आय मे हॅव चेंज माय व्यू की थोड्या फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्साचे पोस्ट अजून आसा तुझ्या 100% आसा, सगळे आसा, ते काडीत आसता मरे ते वयर. तेच थंयच्यान आनी हांवें खंयचेच डिलीट करून हांव तुका परत सांगता, हांवें आशिल्लो खंयचोच पोस्ट, तूं तर म्हाका दिसता फेसबुकार फ्रेंडूय आसा, यू कॅन गो एंड चेक एनी पोस्ट, तो मागीर फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्साचो आसूं किंवा हाचो. बरें, म्हाका ट्विटर आय कुड हॅव लॉक्ड लायक लॉट ऑफ दीस पीपल इन द ऑपोजिशन डू, ते लॉक करतात. हांवें म्हजी प्रोफायलूय लॉक करूं ना. ऑल माय व्यूज आर देर. आय स्टँड बाय वॉट आय हॅव सेड एट दॅट पॉयंट ऑफ टायम. म्हणजे आतां फॉर एक्झाम्पल 2019 जेन्ना काँग्रेस तोडून आयली, आय हॅड क्रिटिसायज्ड इट, बट टुडे वेन आय लुक एट द पॉलिटिक्स आनी लुक एट दीस सम ऑफ द पीपल, आय फील ब्रेकिंग द काँग्रेस वॉज बेटर देन हॅव्हिंग दोज ब्लॅकमेलिंग अलायन्स पार्टनर्स. So I may have changed my view, but I have not deleted a single one. आणि आय विल नॉट. म्हणजे हांव हांच्या भशेन ज्या मनशाक 2016 तूं दलाल म्हणटा ताज्या बरोबर सरकार फॉर्म केलो तेन्ना उलयलो. रे हांव उलयलो काय ना तो न्हय, ताज्या नंतर जनता उलयली. ताज्या नंतर 2022 जो गोवा फॉरवर्डाक रिजल्ट मेळ्ळो तो, आनी तो सांगता लिडरशीप चेंज करपाक जाय 2025. राव मरे 27 पर्यंत. 22 लोकांनी 27 पर्यंत रिजल्ट दिला. कित्याक? आनी अंडर युअर लिडरशीप गोवा फॉरवर्ड, म्हणजे अंडर विजयज लिडरशीप गोवा फॉरवर्ड हॅज कम डावन फ्रॉम 3 seats to 1 seat. तुम्ही पयलीं अध्यक्ष चेंज करा 25 आनी रिवायव द पार्टी. भाजपाचेर कित्याक करपाक जाय तुमकां? बरें, आनी आमचो CM चेंज करचो म्हणून BJP वाल्यांनी हें जे ताणें जे अपील केल्या, कित्या खातीर? हांव म्हणटा आमी समर्थ आसा टू हँडल अवर ओन अफेर्स. सो म्हाका दिसता ह्या ऑपोजिशनांनी 27 पर्यंत आपूण क्रेडिबल ऑल्टरनेटीव म्हणून हें करचें. पण तें जर आशिल्लें न्हय जाल्यार असले मागीर कोणाची पेंड काडप, कोणाक माकड म्हणप किंवा कोणाचेर पर्सनल लिगेशन करप, हें जें म्हाका दिसता चल्लां पळय ते विरोधक करचे नाशिल्ले. दे हॅव रियलायज्ड की पीपल स्टील बिलीव की BJP इज द रायट ऑल्टरनेटीव टू रन द गव्हर्मेंट. This has turned from Hub podcast to Hub Encounter for some time, so I'm getting back to Hub podcast. पण म्हाका एक सांग पळय, पर्सनली तुजी फॅमिली आसा पळय, हाऊ डू दे रिएक्ट टू ऑल दीस कॉमेंट्स वेन दे सी समटायम्स इट गोज व्हेरी पर्सनल अगेन्स्ट यू? ओके, आनी हाऊ डू दे रिएक्ट? म्हणजे ऑन अ व्हेरी फनी नोट एक दीस म्हाका आईन विचारलें, अरे कमेंट कितें येता काय म्हणून. हांव म्हणलें अर्द्यो गाडयो तुका आसता. सो इट इज पयलीं कशें आशिल्लें, पयलीं इट वॉज व्हेरी डिप्रेसिंग की अरे तुजेर अशा तरेन पर्सनल, आनी पर्सनल म्हणजे कशें दे आर एब्सोल्युटली म्हणजे अबावट युअर पर्सनल हें मागीर कॅरेक्टर सगळें काडटात. पण मागीर तुका दिसता की तुका अब्यूज कोण करता, हू इज एक्चुअली हर्ट बाय वॉट यू हॅव सेड न्हय. आनी आय हॅव नॉट मेड पर्सनल अटॅक्स अगेन्स्ट एनीबडी, कळ्ळें तुका. बट फाल्यां इफ समबडी वॉन्ट्स टू मेक इट पर्सनल, आय विल नॉट होल्ड बॅक ऑल्सो. म्हणजे आय एम नॉट दोज एक थापट मारल्यार दुसरो गाल काडून दिवपी न्हय. आय विल हिट बॅक. बट पर्सनल अटॅक हांवें आज पर्यंत कोणाचेरूच सुरू केल्ले ना. आनी हांव आतां सुद्दां म्हणजे आय हॅव नॉट यूज द लँग्वेज दॅट ऑपोजिशन हॅज यूज. म्हणजे पयर म्हाका जे आतां फॉर एक्झाम्पल विजयान जे उतरां काडल्या, आय डोंट थिंक इट शूड बी सेड बाय समबडी हू इज इन पब्लीक लायफ. आनी आय फर्मली बिलीव दॅट. आनी आय विल नॉट रिस्पॉन्ड इन द सेम लँग्वेज बिकॉज आय कॅनॉट स्टूप टू दॅट लेवल. म्हणजे इवन ते माकोड म्हणप, म्हाका दिसता 3 आमदार, अरे ज्या मनशाक तिकेट मेळपाची परिस्थिती ना तो मनीस आज आमचे इलेक्टेड आमदारांक माकड म्हणटा. इज दीस द डिस्कोर्स वी वॉन्ट इन गोवन पॉलिटिक्स? हो आशिल्लो इतलो पर्सनल डिस्कोर्स गोंयांत केन्ना आशिल्लो हाच्या पयलीं? Things in 24 I have seen things going too much personal in politics. 100%. पण हांव तुका परत सांगता, इवन जेन्ना तुवें फाटीं पळयलें, आय मेड पॉलिटिकल कमेंट्स आनी दॅट वॉज ऑल्सो इन रिस्पॉन्स वेन अवर प्रेसिडेंट वॉज कॉल्ड अ हेडमास्टर. तेन्ना हांवें सांगलें की काँग्रेस पार्टीन पयलीं जेन्ना एकटे येना, पण वॉट वॉज द रिस्पॉन्स ऑफ द काँग्रेस पार्टी? म्हजेर पर्सनल अटॅक करून. तर म्हाका दिसता दीस इज द डिस्कोर्स वीच इज गोईंग लो, and it is going low because of the opposition parties. By the time 2027 it will go lower? If opposition continues at this pace, definitely. But हांव तुमकां तेच सांगता, it will never be from the BJP side. आनी आज म्हणजे खंयचे इतले तुवें आतां म्हणलें जशें कॉन्ट्रोवर्सीज, खंयच्याच कॉन्ट्रोवर्सी वेळा यू मायट हॅव सीन की BJPचे लिडर किंवा मी एज अ स्पोक्स पर्सन वी हॅव शायड अवे फ्रॉम एड्रेसिंग द मिडिया. No, but half the time you are doing job of a police spokesman than the party spokesman. You are defending a police machinery all the time.
जॉब्स फॉर स्कॅमा टायमार पुलिसांनी बरें काम केलें, पुलिसांनी हें केलें. इवन सिद्दिकी टायमार यू ऑल्सो डिफेंडेड. दॅट्स नॉट युअर रोल न्हू. नाही, शेवटाक जेन्ना आमकां प्रश्न येता की एज पार्टी वॉट यू थिंक वी गीव अवर ओपिनियन. पण आतां पयर फॉर एग्जाम्पल हांवें इतलोच कमेंट केल्लो की पुलिसांनी इन्वेस्टिगेट करपाक जाय की तो व्हिडिओ कसो पावलो ऑपोजिशना कडेन. वॉट वॉज द ट्वीट दॅट केम आउट की स्पोक्स पर्सन सिम्स टू नो मोर अबाउट इन्वेस्टिगेशन. तांणी म्हाका म्हणजे ओपन चॅलेंज दिता, वॉट वॉज द पार्ट ऑफ द इन्वेस्टिगेशन दॅट आय न्यू ऑर आय रिविल्ड ऑन दॅट प्रेस कॉन्फरन्स. कांयच नाशिल्लें. बट हे कॉन्स्पिरसी थियरीज दीस रात करता की मँगलोर धरलो. फाल्यां तुका सांगता, फाल्यां दे मे कम अप विथ द थियरी की तो गोंयांतल्यान केन्ना वचूच ना म्हणून तो केन्ना बॉर्डर क्रॉस केलीच ना. कशें आसा, जाका बर्डन ऑफ ट्रूथ ना न्ही प्रूव करपाचें, तो कितें करता ते एलिगेशन करप. आनी तूं मुद्दम केजरीवालाची हिस्ट्री काड, म्हणजे आम आदमी पार्टीचे उलयतना केजरीवालाची हिस्ट्री काड. 5 काय 6 फावटी हेज अपॉलॉजायज टू अरुण जेटली हेड अपॉलॉजायज. ताणें कोणाक करूं ना. तर म्हाका दिसता दॅट इज अ पार्ट ऑफ हे. पण तांणी तो डिस्कोर्स ह्या थराक वचपाक दिवपाक जायना. ओके, एक कॉमेंट्सा बद्दल उलयतना आय वॉन्ट टू टॉक वन कॉमेंट वीच युजली कम्स. आतां तेका तुका खूब बरें दिसतलें, पूण ते खुबशे जाण वायट कॉमेंट म्हणून मारता की लूक अलायक ऑफ अमित शाह. हॅपी फॉर दॅट ऑर? नाही, म्हाका दिसता 2013 म्हणजे आय वील जस्ट शेअर अ फनी इन्सिडंट. म्हणजे 2013 जेन्ना हांगा BJPचें कन्वेन्शन जालें वेर प्रायम मिनिस्टर आतांचे मोदी बिकेम कॅम्पेन चीफ, तेन्ना मनोहर भाईन अमित शाह एकदां सांगिल्लें, अरे आप कहाँ गायब हो जाते हो, आप समझ के गिरी को लोग परेशान कर रहे हैं. तर हे लूक अलायकाचो जो हे आसा ते हांव बरें पयलींच्यान आयकत आयलां. आनी आतां सुद्दां खूबदां जाता. म्हणजे एअरपोर्टाचेर एकदां म्हाका इवन CISF स्टाफ सांगता की आपको पता है काय म्हणून आप अमित शाह की तरह दिखते. तर आय थिंक दॅट हॅज बिकम एक्सेप्टेबल. तर कोण जर म्हजेर ती खोचक टिका म्हणून करता जाल्यार आय डोंट थिंक इट इज वर्किंग. म्हणजे तांकां मे बी दे हॅव टू फायंड समथींग एल्स. ओके, गोदी मिडिया जेन्ना लोक आमकां म्हणटात, स्पेशली म्हाका खूब फावटी म्हणटा, दो आय एम नॉट, आय एम टेलिंग यू. ओके, तूं खूश जाता आसतलो न्ही काय वायट दिसता? नाही, म्हाका दिसता मिडिया इज अवर पिलर ऑफ डेमोक्रेसी. आनी ताच्या खातीर मिडियाचेर जेन्ना अटॅक जाता आय थिंक इट इज नॉट फेअर. कारण म्हाकाय विचारचें जाल्यार म्हणजे हांवें तुका सदांच सांगता पळय की तुजे एक प्रश्न अशें तूं स्लिप करता की ती केळ्याची साल कशी, आयदर यू हॅव टू डक इट ऑर यू हॅव टू फॉल ऑन इट. पण सो आय थिंक दॅट क्रिटिसिजम ऑफ गोदी मिडिया इज अनफेअर. आज जाला कशें ऑपोजिशनाक, म्हणजे आजूच हांवें एक टर्म आयकलो ती म्हणजे पयलीं आशिल्ली ती गांधी मिडिया म्हणून की गांधीज हॅड एब्सोल्यूट कंट्रोल ऑफ वॉट गोज आउट इन द प्रेस. आज कितें जालां, आज मिडिया इज आस्किंग क्वेश्चन्स टू देम ऑल्सो म्हणून दुखता. पण आज तूं जर पळयशी, आय डोंट वॉन्ट टू नेम जर्नलिस्ट, बट सो कॉल्ड लेफ्टिजाचे जे सेलिब्रेटेड जर्नलिस्ट आसा दे आर ऑल एंटी BJP आनी ट्रेडिशनली एंटी BJP. मागीर राजदीपा सारको एक म्हणजे नांव घेवपाक जाल्यार हें करूं येता. हेज म्हणजे तूं आतां किंवा रवीश कुमाराचें पळय, तूं रवीश कुमाराचो पयरूच तुका एक उदाहरण दिता हांव. इन झारखंड ही हॅज सेलिब्रेटेड हाव हेमंत सोरेन has brought in these welfare schemes and benefited the people. In Maharashtra, he says कि Ladli Bahin scheme is helping the poor to ensure they remain poor because government will not have. म्हणजे हे डबल स्टँडर्ड झारखंड आणि महाराष्ट्राच्या मध्ये. आणि हे जे जर्नलिस्ट आसा ते गोदी मिडिया कोणाचे, तर तांणी म्हाका पयलीं डिफायन करूंक जाय ते कोणाच्या गोदीन बसले ते. बट इवन देन आय थिंक द मिडिया क्रिटिसिजम स्पेशली इन गोवा इज अनफेअर. म्हणजे तुवें म्हाका दिसता जितले आमचे हे केल्या तितले तांचेय केल्या. आनी टफ क्वेश्चन्स हॅव बीन ऑल अलोंग. म्हणून तुका हांवें सांगलें म्हणजे 24 दॅट रियलायझेशन ऑल्सो हॅज कम अप की रुपेश एक तरी तुका सोडटलो म्हणून वेर यू हॅव टू स्लीप. तर म्हाका दिसता आय डोंट बिलीव विथ दॅट क्रिटिसिजम की मिडिया हे आनी दे आर डुईंग देअर जॉब. बट हांवें तशें तुका म्हणलें की फाल्यां पुलिसेन जो जर प्रश्न ते दिना यू हॅव टू इंटेन्सिफाय, कारण यू आर पिलर इन द डेमोक्रेसी एन अ इम्पॉर्टंट वन. 25 नाव लेट्स टॉक अबाउट 25. कितें वॉट इज युअर प्रेडिक्शन नाव पॉलिटिकली, वॉट्स गोइंग टू हॅपन? नाही, म्हाका दिसता आतां फेब्रुवारीन 3 वर्सां कंप्लीट जातलीं सरकाराक. सो लास्ट 2 वर्सां उरता. सो बेजिकली इन अनदर 1 year आय थिंक वी वील देन गो इन टू एब्सोल्यूट इलेक्शन इयर म्हणजे आनी द इलेक्शन मॅडनेस. पण म्हाका दिसता 25 वील बी अबाउट कॉन्सॉलिडेटिंग वॉट वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड. म्हणजे आतां 24 सुद्दां तुवें पयलें NIT सारको प्रोजेक्ट सुरू जालो किंवा
आमी पळयलें की आतां तो जो वेस्टर्न बायपासाचो जो लिंक आशिल्लो तो सुरू जालो. सो लॉट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हॅव बी कंप्लिटेड, किंवा एज्युकेशन प्रोजेक्ट म्हणजे NITन तर गोवन्सांक रिजर्वेशन आसा. सो अशी बरी इन्स्टिट्यूट्स गोंयांत येतात आनी एज्युकेशन टुरिजमूय तातूंत वाडटलो. सो 25 वील बी अबाउट सेटींग ऑल दीस थिंग्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅश फॉर जॉब स्कॅम जावचेच न्हय म्हणून स्टाफ सिलेक्शन कमिशन. तर ह्यो ज्यो म्हाका दिसता लार्जर इन द इंट्रस्ट ऑफ गोवा आसा ते म्हाका दिसता प्लॅन्स वी वील इम्प्लिमेंट. म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत आनी भारतीय जनता पार्टीचें सरकार जें आसा I think they will implement this project. So by 25 will be about setting that foundation where such issues don't happen. म्हणजे आता SIT report असा that will start getting म्हणजे more action you will see on that. किंवा vacant land जी आसा जी आज मेन ग्रॅबिंग ताजें जाता ताजें ऑलरेडी एक्ट पास जाला. those rules will be framed, that will be acted. तर खंय तरी किंवा आता तुवें पयर पळयलां आसलें एक इंडस्ट्रीनी एक रिप्रेझेंटेशन दिलां की जे रेट्स वाडयल्या दॅट मे मेक लँड ट्रान्सफर अनवायबल. पण इफ यू आस्क मी दॅट्स ऑल्सो अ सेफगार्ड की चडांत चड लँड कन्वर्ट जावचें न्हय, ट्रान्सफर जावचें न्हय. सो ज्यो ज्यो एमेंडमेंट्स आसा, पॅडी फिल्डाच्यो एमेंडमेंट्स आसा, ऑल दॅट इम्प्लिमेंटेशन. सो 25 वील बी अबाउट सेटींग द एजेंडा फॉर नेक्स्ट 10-15 years. सेकंडली रिशफल जावचेशें दिसता तुका? यू हॅपी विथ द आतां CMचेर बी घालनाका आनी पार्टीचेर तुवें म्हणनाका. आय एम आस्किंग गिरिराज, दिसता तुका की मंत्री बदलचे म्हणून? मंत्री बदलच्या परस म्हाका दिसता जे थोडे चेंजीस जाय ते जावचे आनी पण जातले म्हाका दिसता. म्हणजे विदीन नेक्स्ट फ्यू मंथ्स वी शूड सी. म्हणजे आतां जानेवारीन जावचें ना, तो सून म्हयनो म्हणटा कांय डिसिजनां घेयना. सो फेब्रुवारीन खुबशे जाण रावल्या तुज्या आन्सराचेर, तेजेर ते प्रेडिक्शन करतले हांव सूट शिवूं काय आशिल्लो तो शर्टूच दवरूं काय म्हणून. सो जातलें म्हणटा तूं फेब्रुवारीन बी? जावपाक जाय. इट इज एनी वीच इज अ मिड टर्म म्हाका दिसता चेंज इज हेल्दी. रिव्यू ऑफ द पोर्टफोलियोज किंवा थोडे चेंज इन मिनिस्टर्स, दॅट इज अगेन म्हणजे तो दॅट इज प्रोरोगेटिव्ह ऑफ द चीफ मिनिस्टर. ही वील डिसायड इन कन्सल्टेशन विथ द पार्टी. तर आता फुडलो कारण प्रश्न म्हाका पळय दिसलो की कोणाक काडचो कारण तो आयलो जाल्यार मागीर तूं म्हाका आदी म्हणजे एक तर तातूंत म्हणजे राजकारण सोंपयतलो ना. पूण पॉसिबिलिटी आसा रिशफल? नाही, हे म्हाका दिसता वारंवार इवन म्हणजे आता तूं म्हणटलो तांकां कोट करूं नाका, पण अध्यक्ष आनी मुख्यमंत्री दोगांयनी परत परत सांगलां की देर इज अ नीड आणि देर विल बी अ रिशफल. यू आर इनसायडर म्हणून विचार तुका. नाही, इनसायडर वॉट हॅपन्स इनसायड शूड रिमेन इनसायड. ओके, देव बरें करूं वेळ दिलो म्हणून. रुपेश भट, थँक्यू सो मच. परत एकदा तुज्या मार्फत गोंयकारांक नव्या वर्साची परबी आणि थँक्यू. तुवें लास्ट पॉडकास्ट सो आय कॅन वेर इट एज अ बॅज ऑफ ऑनर की रुपेशाचो लास्ट पॉडकास्ट 24 हांव म्हणून. देव बरें करूं. थँक्यू. ते आशिल्ले भाजपाचे गोंय म्हणयारे गिरिराज पै वेर्णेकर आणि तांणी वेळ काडलो ते खातीर देव बरें करूं तांकां. आणि दीस वॉज सपोज टू बी पॉडकास्ट, नाव इट हॅज बिकम पॉडकास्ट ऑफ हब एनकाउंटर अँड पॉडकास्ट, बिकॉज वेन यू सीट नेक्स्ट टू अ जर्नलिस्ट यू कॅनॉट यू नो शांत रावपाक जायना, विचारचे दिसता. सो तुमी पळयतात हो पॉडकास्ट ऑन युअर फेवरेट चॅनल www.goanewsup.com. वचच्या पयलीं प्लीज आनी एकदां सांगता, यूट्यूबाचेर आसा जाल्यार सबस्क्रायब करा, नोटिफिकेशन ऑन करून दवरा आणि फ्रेंडाकूय फॉरवर्ड करा. जे भाजपाक मोग करता तांकांय करा, जे गोवा फॉरवर्डाक मोग करता तांकांय करा, कारण प्रत्येकाचो हांगा रेफरन्स आसा. काँग्रेसवाल्यांक करा, आम आदमी पार्टीवाल्यांक करा. सो 2025 तुमचे सुखा समाधानाचे जावचे अशें मागून हो पॉडकास्ट बंद करता. पळयत रावात गोवा न्यूज.